तर आजच्या दिवसाची सुरुवात मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी किंबहुना मुंबईकरांसाठी अत्यंत भयंकर म्हणावी लागेल। मोठा अपघात मध्य रेल्वेवर झालाय। लोकलमधून पडून 6 जणांचा मृत्यू झाला। मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्टेशन दरम्यान 2 लोकल ट्रेन एकमेकांजवळून गेल्या। यावेळी लोकलच्या फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग दोन्ही ट्रेनमधल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्या आणि 8 जण खाली पडले। या प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिका आणून कळव्यातल्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र यामध्ये 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। काही प्रवासी जखमी झालेत। मध्य रेल्वेच्या मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ही मोठी दुर्घटना घडली। दोन्ही लोकल या फास्ट ट्रॅकवर होत्या आणि दोन्ही लोकलमधल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना घासल्या आणि त्यात हे प्रवासी धडाधड खाली पडले आणि त्यात 6 जणांचा मृत्यू झालाय। सध्याच्या माहितीनुसार 8 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर उपचार सध्या कळव्यातल्या रुग्णालयामध्ये सुरू आहेत। मात्र हे असे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडले होते। मुंबईची ही लाईफलाईन आणि हीच लाईफलाईन रोज अशा घटना घडतात आणि मुंबईकरांसाठी डेथलाईन बनते। आज मोठा अपघात घडलाय, मात्र लोकलमधनं पडून जखमी होणं हे मुंबईकरांसाठी आता नवीन राहिलेलं नाही। पिकावरमध्ये लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते आणि अशा वेळेला हे सगळे प्रवासी जागा मिळेल तिथे उभं राहतात आणि मग ज्यांना जागा मिळत नाही, मात्र ऑफिसमध्ये लेटमार्क नको असतो, ते मग फुटबोर्डवर प्रवास करतात आणि अशाच परिस्थितीत अगदी काठावर लटकत प्रवास करत असतानाच हे 6-8 जण पडले आहेत। खरं तर म्हणणं राहतं थोडंसं रेल्वे मागे पुढे होतात, 1 तासभर कधी कधी रेल्वे मागे पुढे होते। याच्या संदर्भातलं रेल्वे प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल। आपण बघतो की रेल्वे प्रशासन जे आहे ते एकूणच ज्या रेल्वे वेळेवर जात नाही या संदर्भात कारवाई करणार असल्याचं मत या ठिकाणी निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलेलं आहे। त्याशिवाय राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही सरकारनी जे आहे ते या सगळ्या घटनेला गांभीर्यपूर्वक घेतलं असल्याचं मतही या ठिकाणी निरंजन डावखरे यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन नितीन सवैदे, गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंब्रा। तर मध्य रेल्वेच्या लोकल या कधीच वेळेत धावत नाहीत हे प्रत्येक जण म्हणतं। खरं तर वेळेत धावत नाही हे असं झालेलं आहे मध्य रेल्वेचं, मात्र भारही मोठ्या प्रमाणात मध्य रेल्वेवर आहे। प्रवासी रोजच्या रोज मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, मात्र त्या प्रमाणात सुविधा वाढताना दिसत नाहीयेत आणि त्याचंच परिमार्जन अशा घटनांमध्ये घडतंय। बघा, एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं या लोकल जात होत्या, त्या अगदी जवळून गेल्या। 2 लोकलमधलं हे अंतर अत्यंत कमी होतं आणि त्याच वेळेला ही दुर्घटना घडली। ज्या ठिकाणी हे सगळ्यांना तिथून फास्ट ट्रेन आहे। ट्रेन थी, पैसेंजर जो थे वो गेट के ऊपर में लटक रहे थे और यहाँ पे आप देख रहे हो जैसा कर्व है, शार्प कर्व है, कोई ट्रेस पास नहीं है। पैसेंजर्स लटकने के कारण अगर किसी कारण से उनका हाथ छूटा होगा और काफ़ी संख्या में रहे होंगे, रस हो रहता है, इस कारण उस टाइम पे कई लोग गिरे और गिरने के कारण उसमें कुछ लोगों की जाने गई हैं और कुछ लोग हॉस्पिटल में हैं। रेलवे के डिब्बे में कुछ झगड़ा भी चल रहा था, उनका धक्का लगा और ये इंसिडेंट हुआ, ऐसा भी कहा नहीं, ऐसी कोई जानकारी हम लोगों को नहीं है। सर, ये शार्प टर्न जो है इसके बारे में कई सारी जो प्रवासी संगठन है उन्होंने कंप्लेंट्स भी की थी। आपके पास कभी ये कुछ मामला आया था क्या, और उसके बारे में क्या जानकारी मिली थी? देखिए, ये आप देख रहे हैं यहाँ पे शार्प कर्व है, थ्रू ट्रेन थी, गाड़ी को रुकनी नहीं थी यहाँ पे, स्पीड यहाँ पे 100 के आसपास रहती है, तो उसमें गिरे हैं लोग। और जो लोकेशन है इसके बारे में रेलवे चर्चा कर रही है, एकदम से खाली नहीं करा सकता ना, कर्व तो ठीक धीरे धीरे करके बनेगी, ये सब प्लानिंग में है। सर, इस इंसिडेंट के बाद आप कुछ रेलवे प्रशासन को निवेदन करेंगे कि ये इंसिडेंट का जो स्पीड है नहीं, ये सारी चर्चाएं चल रही हैं। आप लोगों ने कई बार देखा होगा, मंत्री महोदय भी आते हैं, GM महोदय भी आते हैं, सब लोग प्लान कर रहे हैं। बॉम्बे में लंबे समय में ये भी किया जा रहा है कि जो ट्रेनें थ्रू चल रही हैं या फिर जो भी लोकल ट्रेन है उसको भी सारे गेट क्लोज होने वाले लगेंगे, और उसमें टाइम लगेगा। और यात्रियों को भी हम लोग काउंसलिंग करते हैं कि लटक करके ना चलें। आप लोग देख ही रहे हो, रश आवर में दिक्कत होती है। आज मंडे का दिन है, संडे मंडे के दिन तर एकीकडे दृश्य बघतोय आपण
दोन्ही लोकल घासल्या आणि त्यात कशा पद्धतीनं प्रवासी खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। हे प्रवासी जे खाली पडले त्यांना स्टेशनवर उपस्थित असलेल्या आज काही प्रवाशांकडनं रेल्वे ट्रॅकवरून बाजूला घेण्यात आलं। ज्या ठिकाणी हे रेल्वे प्रवासी पडले ती दृश्य जर आपण दुरून बघितली तर एक वळण आहे या ठिकाणी, ते लक्षात येते आणि या वळणामुळेच या दोन्ही लोकलमधलं अंतर इथे कमी होतं आणि तिथेच या दोन्ही लोकल घासल्यात। प्रवासी खाली पडलेल्या रेल्वे डब्यांमध्ये गोंधळ त्या क्षणाला उडाला होता। काय घडलं हे प्रवाशांना त्या क्षणाला समजतच नव्हतं। डब्यातल्या गोंधळाचा व्हिडिओ आता साम टीव्हीवर आपण बघणार आहोत। रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला त्यावेळची ही दृश्य आहेत या डब्यातली, ज्या डब्यातले प्रवासी धडाधड खाली पडले त्या डब्यातल्या प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला। काय घडलंय, काय होतंय काहीच कळत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या प्रवाशांमध्ये एकमेकांना विचारणं सुरू होतं की नेमकं काय घडलेलं आहे, काय झालंय, मात्र काही कळायला मार्ग नव्हता आणि काही क्षणांनंतर या सगळ्याच प्रवाशांना नेमकं काय घडलं हे कळलं आणि त्याचीच हे दृश्य साम टीव्हीवर। ज्या लोकलमधले प्रवासी खाली पडले त्या लोकलमधल्या त्याच डब्यातल्या या प्रवाशांचे हे चेहरे पूर्णतः गोंधळून गेलेत। काय घडतंय हे त्यांनाही कळत नव्हतं। तर लोकलच्या फुटबोर्डवर हे प्रवासी होते आणि त्यांच्या बॅगा घासल्यानंतर हे प्रवासी खाली पडले आणि त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार तरी 8 जण जखमी झालेत। शुभम गोरे, तुमचं नाव काय? राजू मध्ये जीपी काढला ऐक ना कुठे राहिला? साठी नाही गेला, सील पडलेला कुठे काम करत होता? साठी नाही गेला काय नव्हती बोलतोय का तो? काही डॉक्टरांनी सांगितलं मित्र कुठे कामाला साठी नाही गेला तर आवाज आपल्यापर्यंत नीटचा येत नाही, मात्र ज्या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे त्यातल्या एका प्रवाशाचे हे नातलग आहेत आणि माहिती त्या प्रवाशाबाबत ते देत होते पत्रकारांना। तर 6 जणांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झाल्याचं सध्या तरी माहिती मिळते। एकूण 8 जण या ट्रेनमधनं, या दोन्ही ट्रेनमधनं पडले आणि त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झाला। आज एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली। कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून जवळपास 6 ते 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे। गर्दीमुळं हे प्रवासी दरवाजामध्ये लटकलेले होते आणि त्याचवेळी पुष्पक एक्सप्रेस आली, त्या एक्सप्रेसमधल्या प्रवाशाचा धक्का लागला आणि त्यामुळे 5 ते 6 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये एक संतापाची लाट आहे। आम्ही कुठवर असा प्रवास करायचा, हा संताप त्यांच्या मनात उसळलेला आहे। आपल्यासोबत काही प्रवासी बोलण्यासोबत आजची घटना घडलेली आहे, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपण सुद्धा रेल्वे प्रवास करता, काय प्रतिक्रिया आपली यावर? सर्वात आधी तर जे आज लोक दगावली रेल्वेतून पडून त्या सर्वांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत। खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। कल्याणच्या पुढे गेल्यानंतर प्रवासी अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात, तर कितपर्यंत रेल्वेचा हा जो काही दुर्घटना या घडत आहेत कधीपर्यंत या थांबणार आहेत? कारण मागच्या अनेक वर्षात आपण बघितलं तर अनेक प्रवासी मरतात आणि अनेक रेल्वे येते, प्रेस कॉन्फरन्स घेते, शोक जतवते आणि विषय तिथे संपवला जातो। परंतु आजही सुद्धा एवढ्या वर्षात एवढ्या दुर्घटना झाल्या तरी रेल्वेमध्ये काहीच बदल झालेला आपल्याला दिसत नाही। आपण सकाळची वेळ घेतली, संध्याकाळची वेळ घेतली तर अक्षरशः महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात दरवाजाला लटकून येत असतो, कारण त्यांच्याकडे परत न्यायचा कोणताही पर्याय उरलेला नाही आहे। रेल्वेची सेवा जी आहे ती अत्यंत दुर्दैवी सेवा, रेल्वेमार्फत अत्यंत वाईट सेवा पुरवली जात आहे आणि परिस्थिती खूप बिकट आहे। आज जी घटना घडली अशा अनेक घटना याआधीसुद्धा घडल्यात, परंतु रेल्वे यावर काहीच उपाययोजना करत नाही। फक्त आणि फक्त आज त्यांच्या PROने प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि शोक जतवलं की बाबा एवढे पडले आणि मेले, आणि यासुद्धा चुका प्रवाशांच्याच काढतात। प्रवाशांची चूक कशी आहे? चूक रेल्वे प्रशासनाची आहे। रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या गेल्या पाहिजेत, जे ॲडिशनल रूल टाकतायत त्याचं काम जलद गतीने पूर्ण झालं पाहिजे, जेणेकरून रेल्वेच्या फ्रिक्वेन्सी वाढल्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या जी गर्दी आहे
त्या गर्दीमध्ये घट होईल. नुसतं रेल्वे स्टेशन बदलून वंदे भारत चालून मोठमोठे आश्वासन देऊन हे सुविधा मिळणार नाही आहे नागरिकांना. नागरिकांचे रेल्वे प्रवाशांना नक्कीच कुठेतरी यांनी आपला संताप जो आहे तो या माध्यमातून व्यक्त केला आहे. महिला प्रवासी सुद्धा आपल्या सोबत आहेत. महिलांना सुद्धा लटकत प्रवास करावा लागतोय. काय सांगाल, आजची अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. आज तर जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे. कारण की ज्या महिला वर्ग असो पुरुष वर्ग असो, जेव्हा ते घरातून निघतात लोकांना वाटतं की माझ्या आई बहीण सर्व कामाला गेलेले आहेत, पण रात्रीचे संध्याकाळी त्यांचा मृत्यू काय बोलतात बॉडी घरी जाते. त्यांच्यावरती काय बितत असेल. ॲक्च्युली बघायला गेलं तर हे आत्ताचं नाही आहे. मी स्वतःही 6-7 वर्षापासून ट्रॅव्हलिंग केलेली आहे. अत्यंत आम्हाला असा बाहेर लटकून जावा लागतो. त्यांच्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे, कारण की गाड्यांची इतकी कमतरता आहे की आम्हाला लटकूनच जावं लागतो. त्याच्यामुळे अनेक दुर्घटना आतापर्यंत खूप घटून गेलेल्या आहेत. हे तर आजचीच दाखवलेली गेलेली आहे. ह्याच्या अगोदर कोणी पाय गमावलाय, कोणी हात गमावलाय, कोणी काय केलेलं आहे. पण लोकांचा असा आहे की हातावर पोट आहे, त्यांना जावंच लागतो आणि हे समस्याचा सामना करावाच लागतोय. पण रेल्वे प्रशासन याच्यावरती काहीच करत नाही आहे. फक्त ते मोठमोठे प्रोजेक्ट दाखवत आहे, पण ते प्रोजेक्ट काय कामाचे जर तुम्ही सामान्य नागरिकांनाच प्रॉपर सुविधा देऊ शकत नाही तर या प्रोजेक्टचा काही उपलब्ध करून फायदा नाही आहे. ते प्रोजेक्ट तुम्ही दाखवू नका, पण सामान्य माणसाला प्रॉपर प्रवास करता येईल अशी तुम्ही काही सुविधा घेऊन या, तर म्हणजे सामान्य माणूस प्रॉपरली आपल्या घरी सुखरूप पोहोचू शकते अशी सुविधा तुम्ही देण्यात या. केवळ आपले मोठमोठे प्रोजेक्ट गरजेचे नाहीत, तर आपला माणूस जो गेलेला आहे सकाळी कामावर तो घरी सुखरूप परतला पाहिजे, हीच भावना या प्रवाशांची आहे. काय आपलं म्हणणं आहे? पूर्वीच्या काळी लोक युद्धाला जायचे तेव्हा 10 लोक जायचे, 8 लोक परत यायचे. तशी रेल्वेची परिस्थिती झाली. माणूस तर अपघातानंतर प्रवासी खाली पडलेल्या रेल्वे डब्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. डब्यातल्या प्रवाशांना काय घडलंय हे समजलंच नाही. ही लोकल CSMTकडे जात होती. त्यावेळेला या डब्यातनं हे प्रवासी पडले आणि एकच गोंधळ डब्यामध्ये उडाला होता. तर ज्या डब्यातनं हे प्रवासी पडले त्याच डब्यात माझे सहकारी रियाज शेख सुद्धा होते. आपण त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊयात. रियाज, ज्या वेळेला हे प्रवासी पडले त्यावेळेला त्या डब्यात तुम्ही सुद्धा होतात. स्वाभाविक आहे काय नेमकं घडलंय त्या क्षणाला तुम्हालाही कळलं नसेल, पण नेमकं काय घडलं तुमच्या तोंडून सगळ्यांना ऐकायचंय. मी कल्याणवरून 8:36 ट्रेन घेतली होती. फास्ट लोकल होती ती. 3 नंबरवरती आली होती, 3 नंबर प्लॅटफॉर्मवर. आणि ती दिवा गेल्यानंतर ट्रेन खूप स्पीडनी होती आणि ट्रेनमध्ये सोमवार होता म्हणून जाम गर्दी होती. नंतर दिवा गेल्यानंतर ते समोरून येणारी लोकल जी होती CSTवरून त्याचा फटका बसला CSTला जाणारी फास्ट लोकलला. तर ते डब्यामध्ये जे ते काही लोक होते ते जाम घाबरले होते आणि पुढचे डोरचे जे लोक होते 4 लोक ते धक्का बसला म्हणून फटका लागला ट्रेनचा म्हणून ते खाली पडले आणि 2 लोक मागचे पडले मागचे डोरचे आणि 2 लोक पडून आतमध्ये आले. त्यांना जाम लागला होता आणि भीतीचा जाम वातावरण झाला होता डब्यामध्ये. काय कोणाला माहीत नव्हता काय घडलं आहे का. जोरात फटकाचा आवाज आला फक्त डब्यामध्ये. ते मग जाम घाबरले होते सगळे डब्यामध्ये. ते इतका मी पाहिलं आहोत. रियाज, कशामुळे रियाज, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा व्हिडिओ दाखवूया. नेमका कसा गोंधळ त्यावेळेला उडाला होता. या संदर्भात आपण पुन्हा चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याशी. शिवाजी, व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिला असेल. तुम्ही स्वतः या मार्गावरून नेहमी पीक आवरमध्ये प्रवास करत असता. अक्षरशः प्रवासी
कोंडवाड्यात प्रवास करतात असं वाटत असतं. सुविधा अजूनही उपलब्ध करून दिल्या जात नाहीत हव्या तेवढ्या. सुवर्णा, ज्या डब्यामध्ये जो ऍक्सिडेंट घडला होता त्याच डब्यामध्ये सामचा प्रतिनिधी नियाज हा उपस्थित होता आणि त्याने ही सगळी घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. तो आपल्या सोबत आहे. प्रत्यक्ष काय घडलं हे सगळं नियाज आपल्याला सांगणार आहे. त्या डब्यात नियाज काय घडलं, कसा ऍक्सिडेंट झाला, किती लोक होती, हे सगळं सांग. मी सकाळी 8:36 ट्रेन घेतली होती कल्याणवरून, प्लॅटफॉर्म नंबर 3 वरून. आणि दिवा गेल्यानंतर ती दिवा हॉल्ट होता, तिला दिवा गेल्यानंतर त्याच्यामध्ये जाम गर्दी झाली होती. नंतर दिवा क्रॉस झाला आणि तिकडे जी ट्रेन होती ती जाम स्पीडमध्ये होती CSTला जाणारी. आणि दुसऱ्या ट्रॅकवरती CSTवरून कसाऱ्याला जाणारी ट्रेन होती, ती पण स्पीडमध्ये होती. तर त्याचा धडका CSTला जाणारी ट्रेनला लागला. तर धडक्यामुळे पुढचे जे डोरचे होते 4 लोक खाली पडले. नंतर मागचे जे 2 लोक पडले आणि 2 लोकांना जाम जोरात फटका लागला म्हणून ते आतमध्ये पडले. त्याची मी व्हिडिओ वगैरे ते. नियाज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या डब्यामधून प्रवास करत होतात आणि याच दरम्यान तुम्ही काय पाहिलं की किती लोक चढलेली होती, किती गर्दी होती, नेहमीप्रमाणे होते, नेमकं घडलं काय, हा ऍक्सिडेंट झाला कसा? ते येणारी ट्रेनचा आहे ना, जोरात फटका लागला CSTला जाणारी ट्रेनला. तर त्याच्या फटक्यामुळे ते लोक पडले. तर सोमवार होता म्हणून ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती, सगळे पॅक होती पूर्ण ट्रेन, जसं ते सकाळी असते दररोज. सुवर्णा, आपण बघितलं की सामचा प्रतिनिधी हा लोकल डब्यामधून प्रवास करत होता आणि त्याच ट्रेनमध्ये हा प्रकार घडलेला आहे. याचं सगळं शूटिंग, याचा जो व्हिडिओ आपण साम TVवरती पाहतोय हा अत्यंत एक्सक्लुसिव्ह आहे. आणि याच व्हिडिओत आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ॲक्सिडेंट होण्याच्या आधी किती गर्दी होती आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर कशा पद्धतीनं लोक तिथे पळत असताना लोकांची गर्दी झाली, एकच हाहाकार माजला आणि ही घटना घडली. शिवाजी, गर्दी, गोंधळ हे सगळं या व्हिडिओमध्ये दिसतंय. पण ज्या वेळेला ट्रेन थांबली त्यानंतर तातडीनं रेल्वे प्रशासनाकडून सुविधा पोहोचल्यात का, काय सांगतोय रियाज? तर हा तोच व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय कशा पद्धतीनं प्रवासी या लोकलमधून पडल्यानंतर गोंधळ उडाला. कुणालाच, डब्यामध्ये असलेल्या कुणालाच काहीच कळत नव्हतं नेमकं काय घडलेलं आहे. जोरदार फटक्याचा आवाज आला, पण हा आवाज कशाचा होता हे प्रवाशांना कळलं नाही. सगळे एकमेकांना विचारत होते आणि एका क्षणात हे सगळं घडत असताना 2 जखमी प्रवासी हे डब्याच्या आतच पडले आणि त्यावेळेला काहीतरी अघटित घडलेलं आहे हे या प्रवाशांना लक्षात आलं. मात्र नेमकं कसं घडलं हे कळत नव्हतं. पुन्हा जाऊयात आपण शिवाजी यांच्याकडे. शिवाजी, या डब्यामध्ये रियाज होता, त्यावेळेला 2 जखमी सुद्धा आतमध्येच पडले असं त्यांचं म्हणणं आहे. तर किती वेळात रेल्वे प्रशासनाकडून या जखमींपर्यंत सुविधा पोहोचल्या? कारण रेल्वे प्रशासन सतत सांगते की आमच्याकडून सुविधा योग्य वेळेत पोहोचल्या आहेत. सुवर्णा, आपल्याला माहिती आहे लोकलची जी गर्दी असते ती नेहमीच खचाखच असते. अशा दरम्यान ही प्रशासनाची जबाबदारी होती, परंतु तसली कुठलीही जबाबदारी पाहायला मिळाली नाही. आपल्यासोबत नियाज आहे. नियाज तिथे होता. नियाज, ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस रेल्वे प्रशासन किती वेळानं तिकडे पोहोचलं? कारण सगळ्या काही आम्ही बघतोय की तुम्ही जो व्हिडिओ काढलाय त्या व्हिडिओमध्ये अनेक लोक आतमध्ये सुद्धा काही लोक दिसतात. गर्दीमुळे काही लोक पडली, काही आत पडली. तर नेमकं काय घडलं? प्रशासन किती वेळानं पोहोचलं? ही घटना मुंब्रा आणि दिवाच्या दरम्यान घडली. नंतर ते चेन वगैरे पुलिंग केली होती लोकांनी, पण ट्रेन काही थांबली नाही कलवा स्टेशनवरती. ते डायरेक्ट ट्रेन थांबली ठाणे स्टेशनला, पण तिकडे काही सुविधा नाही होती स्ट्रक्चर ह्याची. आणि ते 15 ते 20 मिनिटं लागले त्यांना यायला तिकडे ठाणे स्टेशन. महत्त्वाची माहिती रियाज देतोय की ट्रेन त्या ठिकाणी थांबलीच नाही, पुढे गेली आणि थेट ठाण्याला थांबली. हो सुवर्णा, नियाजने ज्याप्रमाणे सांगितलंय, ज्याप्रमाणे तो ट्रेनमध्ये होता त्यावेळेस ट्रेन ज्यावेळेस घटना घडली त्या घटनेमध्ये ट्रेन तिथं थांबणं आवश्यक होती. चेन ओढली गेली होती, परंतु चेन त्याप्रमाणे पायलटने ट्रेन थांबवली नाही असं नियाजचं म्हणणं आहे, कारण तो त्या ट्रेनमध्ये प्रवास करत होता. नियाज, बरोबर आहे? हो बरोबर आहे. ते जेव्हा ती घटना घडली तेव्हा त्यानंतर लोकांनी चेन पण पुल केली होती, पण ती कलवा स्टेशनला थांबली नाही ट्रेन आणि ती डायरेक्ट ट्रेन थांबली होती ठाणे स्टेशनला. मग तिकडे काही सुविधा नाही होती, त्या लोकांना सुविधा भेटायला 10 ते 15-20 मिनिटं गेले.
शिवाजी, पुन्हा तुमच्याकडे येते. आपण प्रेक्षकांना ही अत्यंत महत्त्वाची माहिती देऊयात. साम टीव्हीवर आत्ता जो व्हिडिओ बघताय हा अत्यंत एक्सक्लुझिव्ह असा व्हिडिओ. आमचे प्रतिनिधी रियाज शेख हे त्याच डब्यात होते ज्या डब्यातनं हे सगळे प्रवासी खाली पडले होते. आणि ज्या वेळेला प्रवासी खाली पडले त्यानंतर लगेचच स्टेशनवर ट्रेन थांबणं आवश्यक होतं. मात्र ट्रेन त्या ठिकाणी थांबली नाही आणि ट्रेन थेट ठाणे स्टेशनवर थांबली. शिवाजी आणि रियाज, धन्यवाद तुम्हाला दोघांनाही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त्याबद्दल. तर ही लाईफलाईन आता डेथलाईन बनत चालली आहे, कारण लोकल नेहमीच उशिरानं स्टेशनवर येते आणि त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत जाते आणि ऑफिसला वेळेत पोहोचायचं आहे म्हणून प्रवासी अशा पद्धतीनं ट्रेनमध्ये जिथे जागा मिळेल तिथे चढतात, प्रवास करण्याचा प्रयत्न करतात आणि अशाच घटनांमध्ये रोज लोकलमधनं प्रवासी पडण्याच्या घटना वाढायला लागलेल्या आहेत. मात्र आज ही भयंकर घटना घडलेली आहे. आत्ता तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे गर्दी दिली तर गाडी तर धडकली असेल, समोरून धडकली असेल तर काय झालं असतं असं एकदम क्षणभरचं वाटलं. 8 तरुणांचा मृत्यू झाला आणि ते मंत्री कायम तुम्हाला हसत असताना दिसणार बघा. त्यांच्या कारकिर्दीत गेले कित्येक वर्ष, गेल्या 2-4 वर्षामध्ये जे काही दुर्घटना अपघात घडलेत ना, तेव्हा प्रत्येक वेळा त्यांनी वेगळं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. एक तर ते त्या भारतीय जनता पार्टीला लागलेला कीड आहे ती कुठल्याही गोष्टीमध्ये धर्म आणायचा. आता एवढी माणसं मेल्यानंतर सुद्धा मंत्री आज जागेवर बसलेला असेल. पहिला त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या, त्या दिव्यावरनं लोकल सुरू करा, ज्यांचे प्राण गेले त्यांना मदत करा. त्या कुटुंबाची काय वाताहत लागली असेल ती आपण विचारच करू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सातत्यानं अपघात होऊन सुद्धा निर्लज्जपणे खुर्चीवर बसून हसत कारभार करणारा हा सरकार पाहिल्यानंतर आणि त्याचे मंत्री पाहिल्यानंतर पंतप्रधान सुद्धा का गप्प असतात, का राजीनामा मागून घेत नाहीत? त्यांनी स्वतंत्र दिलाच पाहिजे. ते देणार नाहीत, कारण ते गेंड्याच्या कातडीत ते IAS ऑफिसर आहेत, लक्षात ठेवा. मुळात त्यातनं आलेले आहेत ते.